नमस्कार, मी सुवर्णा स्वागत करते आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग ना टोटली चेंज आहे, कारण आज आहे माझ्या भावाचं म्हणजे जो आपलं भावी नवरदेव आहे त्याचं प्री वेडिंग शूट. म्हणजे फक्त आपलं फोटोशूट आहे, असं प्री वेडिंग असं काही नाही आहे. सो कसं होतं काय होतं बघू, आणि जर तुम्हाला बघायचं असेल तर भावी नवरदेव बघू शकता. कसं वाटतं रे? मस्त. ओके शिव से हाय. ओके सो स्टे ट्यून. तर आता फायनली आम्ही निघालो होतो नाशिकला, कारण जे आपलं शूट होतं ते नाशिकलाच होतं. तर थोडं सकाळी लवकरच निघलो होतो, कारण दिवस छोटा असल्यामुळे आणि 2 ठिकाणी होतं. सो लवकर झालं पाहिजे या हिशोबाने आम्ही लवकर निघलो. कारण आणि ती जी नवरी मुलगी होती तिला सुद्धा घ्यायचं होतं आणि परत तिला सोडायचं पण होतं. त्यामुळे जेवढं लवकर होईल तेवढं लवकर जाण्याचा आणि करण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यानंतर ना आम्हाला प्री वेडिंगसाठी एक बुके पाहिजे होता. सो आम्ही बुके घ्यायला गेलो आणि तुम्ही बघू शकता किती छान छान बुके होते तिथे. मला तर खूप आवडले होते आणि त्यातला फायनल आम्ही एक बुके घेतला होता. तर जो बुके घेतला होता तो हा होता, कारण यामध्ये मल्टी कलर्सची फुले होती आणि तसेच वेगवेगळी सुद्धा होती ती फुले. सो आम्ही तो डिसाईड केला होता. त्यानंतर आम्ही आलो होतो तपोवनला, म्हणजे आम्ही आता तपोवन रोडला लागलेलो होतो. तर छान आहे नाशिक सिटी, फर्स्ट टाइम बघितली सो आवडली आणि खूप छान सिटी आहे नाशिक सिटी ही. म्हणजे अशी गर्दी वाटत नाही, ट्रॅफिक वाटत नाही, पूर्ण रस्ते असे ना मोकळे मोकळे वाटतात. सो भारी वाटले. आणि पहिली गोष्ट म्हणजे ही सिटी ना खूप क्लीन आहे आणि म्हणतात, म्हणजे मी फक्त ऐकून होते तर आता या वेळा बघितली सुद्धा होती. सो छान वाटली ती सिटी. फायनली आम्ही इथे रामसृष्टी उद्यानला पोचलो होतो आणि तिथे खूप मोठा असा राम स्टॅच्यू होता, जो की तुम्ही माझ्या मागच्या पोस्टमध्ये याच्यामध्ये बघितलाच असेल. मी इन्स्टाला व्हॉट्सअपला वगैरे इकडे तिकडे स्टेटस अपलोड केलेले होते. सो तो स्टॅच्यू असा काहीसा दिसत होता आणि खूप भारी दिसत होता. तर म्हणजे नाशिकमधले लोक इथे फिरतात की नाही माहीत नाही, बट छान आहे. त्यानंतर यांनी चेंज करून घेतलं दोघांनी आणि येथे त्यांचं शूट जे होतं ते सुरू झालं होतं आणि शिवचं तिथं मध्ये मध्ये सुरू होतं. आणि मी जो मागे एक व्हिडिओ अपलोड केला होता की येथे तपोवन रोडची म्हणजे जे आपले तपोवनमधले जे झाडं आहेत त्यांची कत्तल करण्यात येणार होती. सो त्याचं काय झालं असेल माहीत नाही, पण जेव्हा हे झाडं बघितली ना तेव्हा खरंच खूप वाईट वाटत होतं. अरे यार, एवढे भारी झाडं होते आणि यांना तोडायचं होतं. आता काय होईल ते माहीत नाही, बट झाडं तर खूप छान आहे आणि खूप सारी झाडं आहेत तिथे. एवढे झाडं परत मोठे करण्यासाठी किती दिवस लागतील माहीत नाही. आणि एकदा तोडले ना झाडं की परत कुणी लावत सुद्धा नाही. तर तिकडे फोटोशूट चालू होतं आणि इकडे आम्हाला बोर होत होतं. सो आमचा काहीसा असा टाइमपास सुरू होता. शिवला सुद्धा बोर झालं होतं. आणि जो राम स्टॅच्यू होता ना तो बॅक साईडने काहीसा असा दिसत होता. त्यानंतर आम्ही निघालो होतो साधना मिसळकडे, कारण आम्हाला साधना मिसळ खायची होती, जी की छान आहे. म्हणजे ऐकून होते की साधना मिसळ छान आहे. सो आम्ही तिकडे चाललो होतो आणि जे आपलं नेक्स्ट डेस्टिनेशन होतं फोटोशूटसाठी ते सुद्धा तिकडंच होतं. सो आम्ही तिकडेच निघालेलो.
खरंच म्हणजे पुणेला कम्पेअर जर केलं ना, नाशिक पुणे टू नाशिक असं जर कम्पॅरिझन केलं ना, तर खरंच खूप क्लीन सिटी आहे आणि ट्रॅफिकसुद्धा नाही आहे इकडे. आणि मला तर हार्डली 4 ते 5च मी जेवढं फिरले ना तेवढे सिग्नल लागले असतील, बाकी सिग्नलसुद्धा नाही आहे. तसे पुण्यात जर बघितले तर 1-2 मिनटाला त्यांचे सिग्नल असतात पुण्यातले. आणि म्हणजे आम्ही विकेंडला गेलेलो तरीसुद्धा त्या सिटीमध्ये गर्दी नव्हती. म्हणजे किती छान सिटी आहे ही. तर मला तर खूप छान वाटलेली सिटी. त्यानंतर आम्ही पोचलो होतो साधना मिसळला. तर एवढी मोठी त्यांची पार्किंग होती तिथे. इथे या पोरांचं फोटोशूट चालू होतं. त्यानंतर आम्ही पुढे पुढे चाललेलो तर बघत होतो खूप छान अशा सर्व ॲक्टिव्हिटी होत्या. जे लहान पोरांना खेळायला लागतं ते होतं. त्यानंतर सायकलिंग होतं, कॅमल होता. तर आणि अशा काही गाड्यांच्या राईडसुद्धा होत्या, कार राईड, बाईक राईड वगैरे लहान मुलांसाठी. बाकीचे तिकडे तर त्या खेळण्या तुम्ही बघताच आहे त्यासुद्धा होत्या. तर खूप छान वाटत होतं जेव्हा हे बघितलं तेव्हा, की पुण्यात नाही बघायला भेटत असं काही. तर छान वाटलं. त्यानंतर बघा कॅमल, मी जो बोलले आत्ता तो कॅमलसुद्धा होतं तिथे, कॅमल राईड. आणि सायकलिंगसुद्धा होतं. सायकलिंगमध्ये ते वरतून सायकलिंग करत होते. ते मी तुम्हाला दाखवते, 1 मिनिट. हे बघा, ह्या सायकलिंग बोलत होते मी. आणि 150 एका राईडचं त्यांचं फीज होती. त्यानंतर येथे पण यांनी चान्स मारून घेतला फोटोशूट करण्याचा. तर येथे पण त्यांचे फोटो छान काढले होते. सायकल होती छान अशी. त्यानंतर येथे पण छान असं थोडे ते ट्रेडिशनलमध्ये होते. तर म्हटलं येथे जो मागे दरवाजा वगैरे आहे ना, तर तो थोडा ट्रेडिशनल वाटत होता. सो म्हटलं तुम्ही यात पण छान दिसशान. सो म्हणजे इथे भारी वाटेल आपल्याला. आपलं जे वेअर आहे ते पण ट्रेडिशनल केलेलं आहे तुम्ही, आणि मागचं जे आपल्या बॅकग्राऊंड भेटेल ते सुद्धा ट्रेडिशनल भेटेल. सो त्याच्यासाठी आम्ही हा थोडासा केलेला प्रयत्न, बट छान आलं होतं आणि खरंच ते ट्रेडिशनलच दिसत होतं. त्यानंतर शिवला लागली होती भूक, त्यासाठी मी शिवला इथे सीताफळ फालुदा घेतलेला होता, जो की 150ला होता. बट टेस्ट तर काही एवढी खास नव्हती 150च्या मानाने. सो मला तर काही आवडलं नाही. त्यानंतर ना आम्ही पोचणार होतो आता गंगापूर डॅमला. तर ते द साईडने असं काहीतरी एकदम मोठं काहीतरी बांधत होते. ते काय होतं त्याची काही लिंक लागली नाही, बट खूप मोठं होतं हे, सेट टाईप होतं, बट काय होतं माहीत नाही. गंगापूर डॅमकडे जातो ना आपण तेव्हा लागतं ते. बहुतेक काहीतरी टॅक्स विभागाचं होतं ते, असं तिथं लिहिलेलं होतं, कर विभाग असं काहीतरी. सो तेच काहीतरी असणार. त्यानंतर फायनली आम्ही पोचलो होतो गंगापूर डॅमकडे, म्हणजे तिथे. आणि जो डॅम आहे ना, तर ते बघून असं वाटत होतं की हा समुद्रच आहे, कारण लांबपर्यंत तर काही आपली नजर पोचत नव्हती. आणि जे पाणी होतं ना ते खूप छान मोत्यासारखं असं चमकत होतं, कारण वरतून सूर्य होता त्यामुळे ना ते एवढे भारी चमकत होते ना ते पाणी. ते बघून तर खूप भारी वाटत होतं, खूप म्हणजे खूप भारी वाटत होतं. आणि ते ॲक्टिव्हिटी वगैरे म्हणजे त्या पण खूप होत्या, बाळांना खेळण्यासाठी पण चांगलं होतं. म्हणजे तुम्ही जर एकंदरीत तिथलचे असाल तर तुम्हाला ही प्लेस छान आहे एक्सप्लोअर करण्यासाठी. सो करावी सगळ्यांनी असं मला वाटतं. तर ते बघा पाणी किती छान चमकतंय. तर खूप भारी होतं. इथे बोटिंग वगैरे पण आपण करू शकतो, बट आमच्याकडे टाईम नव्हता. सो आम्ही बोटिंग वगैरे त्याच्या काही नादी लागलो नाही. आता येथे पण आम्हाला काही फोटोशूट करायचं होतं.
तर नेक्स्ट लुक यांचा दोघांचा काही असा होता. आणि हे फोटोग्राफर पोरंसुद्धा चांगले होते, कारण काही फोटोग्राफर्सना राग येतो जेव्हा आपण काही स्टेप सांगतो किंवा पोज सांगतो किंवा काही सांगतो. बट हे म्हणायचे तुमच्याकडे ज्या आयडिया आहे त्या आम्हाला सांगा, आपण तशा करू. सो आम्ही आमच्या आयडियांनी पण त्यांचा फोटोशूट छान करण्याचा प्रयत्न केला. नंतर आम्ही समीक्षाला सोडायला रिटर्न चाललो होतो तिच्या गावी. तर तिथे जाताना रोडला काही असं होतं, बापरे खूप भीती वाटत होती हे बघून, कारण रोड एवढा डेंजर होता. रात्रीचे 9-9:30 वाजलेले असतील आणि तेव्हा आम्ही तिला सोडायला चाललेलो. त्यानंतर रात्री घरी गेलो, झोपलो आणि सकाळी अभिषेक मामा आम्हाला सोडायला निघालेला. तर एवढी फजिती झालेली, जी मला डायरेक्टली पुणे बस होती ती आमची मिस झालेली आणि मला परत इथून नाशिकला जायला लागलं आणि नाशिकवरून पुणे. खूप मोठा गोंधळ माझा उडालेला आणि खूप हालसुद्धा माझे झालेले. येथे शिव आणि मामाचं काहीतरी असं चालू होतं. त्यानंतर बस आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाकी भेटूया परत पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय अँड थँक्स फॉर वॉचिंग. आणि रिटर्न येण्याची जी आमची एक क्लिप होती ना, मी जी शूट केलेली ती टाकायची विसरले होते. तर ती पण एकदा बघून घ्या, कशी वाटते ते पण सांगा. तर पहिलेच थँक्स फॉर वॉचिंग वगैरे बोलून बसली आहे, बट ही क्लिप तुम्ही एकदा बघूनच जा. आणि शिवला तिचा एक फ्रेंड पण भेटलेला शिवची, आणि त्याची मस्तीसुद्धा बघा. आणि हा जो दादा होता ना, शिवला वाटत होता हा चिकू दादा आहे, आणि तो चिकू दादाच त्याला असं बोलत होता आणि खूप छान त्याच्याशी खेळत होता. ए जाऊ नये शिव, शिव चावू नये दादाला.